नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. आता पाहूया जिल्ह्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणूक निकालांचा धावता आढावा. माधवनगर ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत 2 प्रभागांचे निकाल लक्षवेधी ठरलेत. प्रभाग क्रमांक 1 मध्ये डोंगरे गटाच्या गौरी दत्तात्रय शिंदे आणि अरुणा उत्तम तिवडे यांना समान 530 मतं मिळाल्यानं चुरशीची लढत झाली. नियमानुसार काढलेल्या ईश्वर चिठ्ठीत गौरी शिंदे यांचं नाव निघाल्यानं त्यांना विजयी घोषित करण्यात आलंय. दरम्यान प्रभाग क्रमांक 5 मध्ये ठाकरे सेनेच्या रेखाताई रामचंद्र शेंडे यांनी 404 मतं मिळवत शारदा देशमुख यांचा अवघ्या 20 मतांनी पराभव केलाय. या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 1 मध्ये 1060 तर प्रभाग 5 मध्ये 817 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एका ठिकाणी चिठ्ठीवर निर्णय तर दुसरीकडे अल्पमतांनी विजय असे चित्र पाहायला मिळालंय. मिरज तालुक्यातील वड्डी ग्रामपंचायत सरपंच पोटनिवडणुकीत जनसुराज्य शक्ती पक्षाचे झाकीर उर्फ राजू वजीर यांनी तब्बल 804 मताधिक्यानं दणदणीत विजय मिळवलाय. यशोधरा राजे शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर ही निवडणूक झाली होती. वजीर यांनी रुपाली मगदूम यांचा मोठ्या फरकानं पराभव केलाय. दरम्यान नांद्रे ग्रामपंचायत प्रभाग 2च्या पोटनिवडणुकीत कुमारी रिया पाटील यांनी 577 मतं मिळवत 361 मताधिक्यानं विजय मिळवलाय. विरोधी उमेदवार कोमल पाटील यांना 216 मतं मिळाली आहेत, तर नोटाला 11 मतं पडली आहेत. दोन्ही ठिकाणी निकालानंतर समर्थकांनी जल्लोष केला असून या विजयामुळं स्थानिक राजकारणात सत्ताधारी गटाचं वर्चस्व अधिक मजबूत झालंय. वाळवा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत डोंगरवाडी आणि तांदुळवाडी इथं रंगतदार लढतीनंतर निकाल जाहीर झाले. डोंगरवाडीत सरपंच पदासाठी जय बजरंग ग्रामविकास संयुक्त आघाडीच्या नंदिनी श्रीरंग कोपरडीकर यांनी 173 मताधिक्यानं विजय मिळवत 538 मतं घेतली. त्यांच्या प्रतिस्पर्धी दीपाराणी दिलीप शेखर यांना 365 मतं मिळाली. तांदुळवाडी ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक 1 मध्ये गौरव पाटील यांनी 65 मताधिक्यानं विजय मिळवलाय. त्यांनी शशिकांत कांबळे यांचा पराभव करत 297 मतं मिळवली, तर कांबळे यांना 232 मतं मिळाली. निकालानंतर दोन्ही गावात समर्थकांनी जल्लोष साजरा केलाय. आटपाडी तालुक्यातील आवळाई ग्रामपंचायत सरपंच पोटनिवडणुकीत शिवसेना समर्थक ज्ञानेश्वर पिसे यांनी दमदार विजय मिळवलाय. प्रतिस्पर्धी उमेदवार स्वप्नील पिसे यांचा 23 मतांनी पराभव करत त्यांनी सरपंच पदावर कब्जा केलाय. गत निवडणुकीत हुकलेली संधी यावेळी ज्ञानेश्वर पिसे यांनी सहकाऱ्यांच्या आणि मतदारांच्या भक्कम पाठबळावर साध्य केली आहे. या विजयामुळं आवळाई गावात शिवसेना गटात उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. निकाल जाहीर होताच समर्थकांनी जल्लोष करत फटाके फोडले, गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा केला. या विजयामुळं गावाच्या विकासाला गती मिळेल असा विश्वास स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलाय. कवठेमंकाळ तालुक्यातील कुकटोळी ग्रामपंचायत निवडणुकीत पैलवान सूरज संजय हजारे विजयी झालेत. प्रभाग क्रमांक 3 मधील सदस्य राहुल कारंडे यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीतर्फे सूरज हजारे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मंगळवारी झालेल्या मतदानात तब्बल 90% मतदान झालं. बुधवारी झालेल्या मतमोजणीत सूरज हजारे यांनी 90 मतांनी विजय मिळवलाय. विजयानंतर गावात समर्थकांनी गुलाल उधळत आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत जल्लोष केला. सूरज हजारे यांची ही पहिलीच निवडणूक होती. ते तालुका काँग्रेस अध्यक्ष संजय हजारे यांचे सुपुत्र असून त्यांच्या विजयाकडे तालुक्याचं लक्ष लागून राहिलं होतं. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.